महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। परभणी लोकसभा निवडणूक मराठ्यांविरुद्ध ओबीसी दलित मुस्लिम मते कोणाला? परभणी लोकसभा मतदारसंघातील यावेळेसची खरी लढत ही फक्त 2 उमेदवारातच होती। वर्तमान खासदार बंडू जाधव व महायुतीचे महादेव जानकर। केंद्रातील सरकारने ओबीसी बहुल मते लक्षात घेऊन महादेव जानकर यांना उमेदवारी दिली। दुसरीकडे बंडू जाधव हे विद्यमान खासदार, मागील 20 वर्षापासून दांडगा जनसंपर्क, स्थानिक जनतेशी संवाद हा बंडू जाधव यांचा प्लस पॉइंट। मतदारसंघातील दलित मुस्लिम यांची केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात नाराजी, याचा फायदा उद्धव ठाकरे गट शिवसेनेचे उमेदवार संजय उर्फ बंडू जाधव यांना मिळू शकतो का? किंवा मागील 20 वर्षे परभणी जिल्ह्याचा विकास या मुद्द्यांवर महायुतीचे जानकर यांच्या गळ्यात विजयाची माळ पडते का? तिसरा मुद्दा दलित मुस्लिम मतांचे ध्रुवीकरण, याचा फायदा नेमका कोणाला होईल? पाहूया लवकरच महाराष्ट्र टुडे मराठीवर। एक्झिट पोल परभणी लोकसभा। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट मेहबूब शेख, परभणी। ते असू द्यावे समाधान, आलेल्या प्रसंगाला समोर जायची तयारी ठेवली पाहिजे। धनुष्यबाण जरी नसला तरी मशाल बी काही कमी नाही, आणि बदलत्या समीकरणानुसार मशाल बी आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे। ठीक आहे, आपल्यावर अन्याय झालाय, आपला धनुष्यबाण हिरावून घेतलाय, आज ना उद्या ते आणखी मिळेल अशी अपेक्षा करू, पण आज मशालच्या चिन्हावर या ठिकाणी निवडणूक जिंकू आणि जिंकून दाखवू, एवढं आपल्याला या निमित्तानं सांग। 2 उपमुख्यमंत्र्यांना इथे यावं, विकास नाही, रस्त्याची दळणवळणाची सुविधा खेडोपाडी आणि थोडं पाण्याची समस्या काही थोडीफार आहे। पाण्याचं काय वाटतं आपल्याला की परभणीमध्ये काय बदल होणार आहे का? 100% परभणीमध्ये बदल दिसून येणार आहे आणि ओबीसीचे आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।